आज तर सकाळ सकाळी मला मंडई मार्केटमध्ये बसल्यासारखं फील होत होतं बाबा. एवढ्या साऱ्या पालेभाज्या आणून ठेवल्या होत्या ज्या की सगळ्या मलाच नीट करायच्या होत्या. त्यात होती करड्याची भाजी, शेवग्याची शेंग, काकडी, कोथिंबीर, मिरची. आता शेवग्याची शेंग काय आज करायची नव्हती. आज करायची होती फक्त करड्याची भाजी, बटाटा आणि स्पेशल म्हणजे पनीर बुर्जी करायची होती. पनीर बुर्जी बाबा खूप दिवस झाले कर म्हणत होते, तर आज पनीर बुर्जी करायची होती. सगळ्यात अगोदर मी कोथिंबीर नीट करून घेतली. त्यानंतर पनीर खिसून एक बारीक चिरलेलं टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, 10-12 मिरच्या आणि लसूण सोलून तो बारीक नाही केला, छोटे छोटे त्याचे काप केले आणि वरून टाकायला बारीक चिरून कोथिंबीर पण ठेवली होती. आता ही सगळी तयारी मी करून दिली होती, पण पनीर बुर्जी काय मला जमली नसती. म्हणून म्हणलं आईसाहेबांना तुम्हीच करा. स्वयंपाकाची तयारी करून झाली होती. मग बाहेर चक्कर टाकावी म्हटलं तर भैयानं काय अजून आंघोळ केली नव्हती. 12 वाजल्या तरी. त्याला लय आला होता वैताग. मला म्हणत होता माझा व्हिडिओ काढू नको बरं का. पण तरी पण मी 1-2 क्लिपा काढल्याच होत्या. गुरांना पाणी पाजून झाडांना पाणी वगैरे घालून मग त्यानं आंघोळ केली आणि 12 वाजता कुठे जेवण केलंय. त्यानंतर जेवण वगैरे दुपारचं करून थोड्या वेळ एक छोटीसा डुकला काढून मी आले होते जिमला. आज जिममध्ये माझा कार्डिओ आणि ॲप्सचा वर्कआउट होता. ऊन एवढं पडतंय ना की जिममध्ये 10-12 फॅन असून गरमीची काय कमतरता नाही इथं. तोपर्यंत अक्काकडे जाऊन यावं म्हटलं तर अक्काच बाहेर येऊन बसलेली. तिच्या घरची पण लाईट गेली होती. मग भैया पण जिमला आला होता. जिमला आलाय तर अक्काकडे चक्कर टाकून जावे म्हणून हा पण इथं येऊन बसला म्हणजे 2च मिनटं थांबला, पाणी पिलं आणि लगेच गेला. त्यानंतर लाईट नसल्यामुळे मी पण काय जास्त वेळ थांबले नाही. मी पण निघाले घरी. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि असा सूर्योदय होत होता की एवढं मस्त वातावरण झालं होतं. मग थोडी घराच्या पाठीमागून चक्कर टाकून यावं म्हटलं तर ही आळूची पानं एवढी मोठी झालीत ना, मी अख्खी मांडी घालून बसेल एवढं तरी मोठं हे पान मला वाटत होतं. आता ह्याची आळूवडी कशी करायची हा मोठा टास्क पडलाय. तसं तर या आळूच्या पानाच्या भरपूर वेळा आईसाहेबांनी वड्या वगैरे केलेत. जळजळ वगैरे करत नाहीत, चांगली पानं आहेत. आता ह्या आंब्याच्या झाडाला एवढ्या कैऱ्या आलेत की खाली टेकन लावून पण त्या काय बसत नाहीयेत. झाडाचा फटा छोटा आणि कैऱ्या जास्त झाल्यात. वजनामुळे सगळ्या खाली लोंबकायला लागलेत. सायंकाळच्या वेळेस कुठं घराबाहेर पडू वाटते ना, तर दिवसभर उन्हाचा एवढा रखरखाट असतो की थोडं पण घराच्या बाहेर येऊ वाटत नाही. आता या मनी प्लॅन्टला तर मात्र कुठं जावं ते कळेना, एवढं मोठं वाढायला लागलंय. आणि मला लहानपणीची आठवण आली. आम्ही लहानपणी ना असे फुलपाखरू एका डब्यात भरून ठेवायचो. तेच येल्लो कलरचं फुलपाखरू मला आज दिसलं होतं. पण मी काय आज त्याला डब्यात वगैरे भरून ठेवलं नाही, कारण की तेव्हा काही कळत नव्हतं. आता कळतं सगळं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.